हॅलो फ्रेंड, आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही विचार करत असाल आज मी काय नवीन प्रयोग करत आहे. शेंगुळे करत आहे. पहिले मी गव्हाचं पीठ घेतलं आणि त्यामध्ये बेसन पीठ टाकलं आणि त्यामध्ये लसण आणि अद्रकीचं पेस्ट टाकून घेतली. चटणी, हळद, धने पावडर टाकून घेतली आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलं आणि थोडं थोडं पाणी टाकून त्याचा छान गोळा तयार करून घेतला आणि तो 15 मिनिटासाठी ठेवून दिला. तोपर्यंत मी गॅसवर बघून ठेवलं आणि त्यामध्ये तेल टाकून घेतलं. त्यामध्ये जिरं, मोहरी टाकून घेतली आणि छान तडतडली. त्यामध्ये लसूण अद्रकची पेस्ट टाकून घेतली आणि त्यामध्ये थोडासा कढीपत्ता टाकून घेतला आणि छान हलवून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये चटणी, हळद आणि धने पावडर टाकून घेतली. त्यानंतर मी त्यामध्ये पाणी टाकून घेतलं आणि ते पाणी छान उकळी येईपर्यंत आपलं कणिक छान झालं होतं. त्याचे छान छोटे छोटे गोळे तयार करून घेतले आणि ते कोलपाटावर छान असे पसरून घेतले आणि त्याचे गोल गोल असे शेंगुळे तयार करून घेतले. अशा प्रकारे मी त्याचे पूर्ण शेंगुळे तयार करून घेतले आणि आपलं तोपर्यंत पाणी छान उकळी आलं होतं. त्यामध्ये ते शेंगुळे एक एक करून सोडून दिले. अशा प्रकारे आपले शेंगुळे तयार झाले होते. बाय बाय.